खूप खमंग आणि खुशखुशीत असा चिकला झालेला आहेत आपल्या. तुम्ही आता आवाज ऐकलाच असेल म्हणून मी काय बोलले नव्हते. तर आता बघूया आपण त्या कशा करायच्या. खूप सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे. हे तुम्ही जे पीठ बघताय ते मी गिरणीतून दळून आणलेलं आहे. तर त्याची रेसिपी तुम्हाला जर फुल पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. खूप सिंपल असे आहे ते. फक्त 2 वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यात दुप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे, म्हणजे 4 वाटी. आणि ते मस्त भाजायचं आहे आपल्याला वास सुटेपर्यंत. आणि त्यात 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि ते सगळं दळून आणायचं आहे. आपल्याला बारीक पीठ दळून आणायचं आहे. तुम्हालाही अशा खमंग आणि खुसखुशीत चकली करायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. चला तर मग पाहूया कशी बनवायची. मी इथे 3 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा ओवा, तुमच्या अंदाजानुसार हे सगळं सामान टाकायचं आहे तुम्ही. ओवा, त्याच्यानंतर बडीशेप टाकलेली आहे मी. नंतर हळद टाकली. हळद तुम्ही भरपूर टाका, जेणेकरून म्हणजे त्याला कलर खूप छान येतो. आपल्या चकली तुम्ही बघू शकता किती छान कलर आलता. आणि आता लाल तिखट आपल्याला किती तिखट हवेत त्याच्यानुसार आपण तिखट टाकायचं आहे. मी इथं 2.5 चमचे टाकलेलं आहे 3 वाटीसाठी. आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे. मीठ पण तुम्ही चवीनुसार टाका, तुमच्या चवीनुसार टाका. मी इथं 2 चमचे टाकलेले आहे. त्याच्यानंतर भरपूर सारं असं तीळ टाकायचं आहे आपल्याला, कारण की तीळ छान दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला आणि खायला पण अजून छान लागतात त्या चकली. त्याच्यामुळे तीळ भरपूर टाका तुम्ही. आणि असं हे सगळं टाकून झाल्यानंतर जिरं टाका. जिरं पण थोडंच टाका, जास्त नका टाकू. सगळं आपण टाकून केल्यानंतर ते पूर्ण मिक्स करायचं आहे. एकदा मिक्स करून केल्यानंतर मी दुसरीकडे गॅसमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर पूर्ण कडकडीत तेल असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वाफा येत आहेत. तर ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात. आता 3 वाटीसाठी मी इथे 4 चमचे तेल टाकलेलं आहे. 4-4.5 टाकलेलं आहे मी इथे. तर तुम्हाला जर अजून खुशखुशीत हव्या असतील चकल्या तर तुम्ही एखादा चमचा जड टाकला तरी पण चालेल, काही होणार नाही आहे एका चमच्याने अजून. तर मी इथे 3 ते 4 चमचे इथे टाकलेलं आहे मी तेल. आणि त्याच्यानंतर थोडंसं चमच्याने मिक्स करायचं आहे, कारण की ते गरम असतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आपल्या हाताला सोसेल इतकं आपल्याला जर गार वाटलं तर त्याच्यामध्ये हात घालून ते पूर्ण मिक्स करायचं आहे. पूर्ण पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण हाताने. गाठी वगैरे सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत तेलाच्या. आणि ते पूर्ण मिक्स झाल्यानंतर असं आपण हातात घेऊन बघायचं आहे. असा एक गोळा तयार होतो. तुम्ही बघा आता मी कसा करते तो गोळा तयार. हे बघा, असा फुटला पाहिजे गोळा तयार होऊन. तर आपलं तेल परफेक्ट झालं आहे असं आपण समजायचं. आणि त्याच्यानंतर मग आपण असं आपला हात जाईल, आपला हात थोडासा भाजेल एवढं पाणी गरम करायचं आहे. फक्त जास्त पण करू नका. जर तुमचं पीठ जाड असेल तर तुम्ही जास्त गरम करा पाणी आणि मग थोडं थोडं टाकून ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता मी इथे थोडंसंच गरम केलं आहे, का तर माझं पीठ चांगलं बारीक आहे त्याच्यामुळे. मग मी नॉर्मल असं गरम केलेलं आहे कोमट पाणी आणि ते मिक्स केलं आहे आणि मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे. जास्त जाड नाही, जास्त पातळ पण नाही आपल्याला मळायची कणिक, अशी नॉर्मल मळायची आहे. अशी खूप हे नका मळू तुम्ही घट्ट, आणि एकदम सैल पण नाही आपल्याला ठेवायची. तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पण बघू शकता कशी केलेली आहे. आणि शेवटला थोडं थोडं पाण्याचा फक्त ओला हात घेऊन हे मळायचं आहे खूप छान असं. तुम्ही बघू शकता मी सारखं पाण्याचा हात घेते आणि मस्त असं मळून घेते इथे पाण्याचा हात लावून, म्हणजे छान मळलं जातं आपलं पीठ. इथे मी पीठ मळून घेते, तोपर्यंत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल रेड कलरचं बेल आयकॉन, त्याच्यावर नक्की क्लिक करा आणि मला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच रेसिपी बघायला डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या रेसिपीची. तर इथे आपली कणिक मळून झालती आणि आपण ही साईडला ठेवली होती. 10 ते 15 मिनिट रेस्टसाठी साईडला ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कसं मी हे करते. जास्त जाड पण नाही आहे, जास्त आपलं सैल पण नाही आहे पीठ. त्याच्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपलं इथे तेल गरम होतं आहे, तोपर्यंत आपण या भांड्यामध्ये जे आपला चकलीचा साचा आहे तो लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे या साच्याच्या आतमध्ये, जेणेकरून आपलं पीठ चिकटणार नाही याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपलं जे पीठ आपण मळून ठेवले त्याला थोडंसं पाणी लावून परत एकदा मऊ करून घ्यायचं आहे. आणि आपला एक गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपण तो. तर आता इथे बघा मी थोडंसं अर्धं पीठ साईडला काढून घेतलेलं आहे आणि आता हे थोडंसं पाण्याचा हात लावून फक्त मळून घेते आपण. तर जास्त पातळ काही करत नाही बसायचं, फक्त पाण्याचा हात लावून आपल्याला मळायचं आहे, जेणेकरून ते एकसारखं पीठ होतं मऊ. तर आता आपण चकली करतोय, तर तुम्ही बघू शकता किती छान होत आहेत आपल्या चकली. कुठेही तुटत नाही आहे, काही नाही आहे. आणि चकली करताना एक लक्षात ठेवायचं आहे, फक्त आपण जी स्टार्टिंग करतो ना तिथे आपल्याला थोडंसं दाबायचं आहे आणि जिथे एंडिंग होते ना आपली ती पण लाईन आपल्याला थोडीशी चकलीला दाबायची आहे, जेणेकरून तेलामध्ये सोडल्यावर ती अशी सुटत नाही. तुम्हाला मी पुढे दाखवतेच तळताना की कसं सांगते मी ते. तर तुमची चकली
खूप छान होईल आणि अशी हे पण होणार नाही, सुटणार पण नाही तेलामध्ये सोडल्यानंतर. तुम्ही इथं बघू शकता आता चकली अजिबात आपली तुटत नाही आहे, काहीच होत नाही आपण वरनं कितीही केलं तरी. तर पीठ खूप छान मळलेलं आहे त्याच्यामुळे. तर तुम्ही जर पीठ पण छान मळलं तर तुमच्या चकल्या खूप छान होणार आहे, एकदम खुसखुशीत होणार आहे. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. एकदा नक्की करून पहा. तुमच्याही चकल्या चांगल्या झाल्या तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे खूप मस्त झाल्यात आपल्या चकली आणि कलरही तुम्ही बघू शकता त्याला किती छान आलेला आहे ह्याचा कलर. तर अशाच मी सगळ्या चकली आता करून घेते आणि या पूर्ण चकली म्हणजे मी तळताच करणार आहे, कारण की माझं भांडं खूप छान आहे चकलीचं. तर ते पटपट होतात त्याने, काही आपलं आधीच्या ह्याच्यासारखं भांडं नाही आहे की नाही का, ते पितळायचं त्याने खूप वेळ लागतो. पण हे भांडं खूप छान आहे. याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करा लिंक म्हणून, तुम्हाला लिंक मी पर्सनली पाठवेल. त्याच्यानंतर आता या चकली बघा तुम्ही आपण थोड्याशा करून घेतलेल्या आहेत. इथे आपलं तेल गरम झालं आहे का आपण हे बघतो. एक छोटासा चकलीचा फक्त मी तुकडा टाकला होता तेल गरम झालं आहे का ते बघण्यासाठी. मग ते झाल्यानंतर आपण लगेच चकली सोडून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये. तर आता मी स्टार्टिंगला 2च चकली सोडते, कारण की आपलं पहिलंच म्हणजे आपण पहिलंच घाणा तळतो आहे, त्याच्यामुळे फक्त 1 किंवा 2च टाका तुम्ही शक्यतो. आणि त्याच्यानंतर तुमचं तेल जे नॉर्मल ह्याच्यावर आलं ना त्याच्यानंतर तुम्ही टाकू शकता. आणि मध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही चकली टाकसान तेव्हा तुमचा गॅस हा मीडियम पाहिजे. तुमचं गरम तेल झाल्यानंतर गॅस हा मीडियम करायचा, त्याच्यानंतरच चकली सोडायच्या आहेत. आणि चकली सोडल्यानंतर आपल्या चकलीला कसे बबल्स येतात तुम्ही बघू शकता. आणि पुढेही बघा आपले बबल्स पूर्ण कमी झाल्यानंतरच आपण ते चकली काढायचे आहेत. नाहीतर मग तुम्ही जर अर्धवटच वरनं तुम्हाला कलर दिसला आणि काढले तर ते फक्त वरनं तुम्हाला कलर दिसेल, पण तुम्ही जर ती तोडली चकली तर मी जसा तुम्हाला आवाज दाखवला तसा तुमच्या चकलीचा आवाज येणार नाही, कारण की ते आतमध्ये मऊच राहणार आणि फक्त वरनंच कडक होणार तुमची चकली. तर इथे बघू शकता तुम्ही आपले बबल्स किती कमी झालेले आहेत, याचा अर्थ आपली चकली आतमध्येपर्यंत पूर्ण तयार झालेली आहे. तर आता मग आपण काढून घ्यायची आणि ते आपल्या तयार आहेत चकली मस्त. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.